आंध्र प्रदेश सरकारनं 3 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे, ज्यांच्यावर मुंबईतील एका अभिनेत्रीला सापळ्यात अडकवणे, अटक करणे आणि छळ केल्याचा आरोप आहे। पीएसआर अंजा नेयुलू, कांथी राणा, विशाल गुन्नी अशी निलंबित करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहेत। तपास अहवालात तिघांनीही सत्तेचा गैरवापर केला आणि मोठ्या चुका केल्या असं समोर आलेलं आहे। तिघांवरही ही कारवाई करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी बोलूया। महेश, काय नेमका हा प्रकार आहे? सुवर्णा, खूप गंभीर प्रकार आहे। कायद्याचा दुरुपयोग कसा होऊ शकतो हे त्याचं एक ठळक उदाहरण आहे। ही कादंबरी जेठवाणी मुंबईत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री आहे। काही हिंदी, तेलुगू, कन्नड चित्रपटांमध्ये तिनं काम केलेलं आहे। आई वडिलांचं मुंबईत राहते। तर तिचं एक प्रकरण काहीतरी झालं होतं। एकाच्या विरोधात तिनं मुंबईत गुन्हा दाखल केला होता। तो बडा आसामी होता। त्याला हे प्रकरण निपटवायचं होतं। मग त्यासाठी त्याने काय केलं की ती समझोता असं करणार नाही म्हणून आंध्र प्रदेशात जेव्हा वायएस जगनमोहन रेड्डी यांचं सरकार होतं, त्या सरकारमधल्या एका बडा पदाधिकाऱ्याशी त्यांनी संपर्क साधला की कादंबरीवर दबाव टाकण्यासाठी खोटे गुन्हे जर दाखल केले तर ते माझ्या विरोधातील प्रकरण मागे घेऊ शकते। मग त्यातूनच त्या बड्या पदाधिकाऱ्याने तिथल्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आणि तिच्या विरोधात 2 फेब्रुवारीला फसवणुकीचा आणि इतर खोटे काही गुन्हे दाखल करण्यात आले। त्यानंतर विजयवाडा येथून पोलिसांचं एक पथक आलं। त्यांनी मुंबईमधून तिला कुठलीही पूर्वसूचना न देता कादंबरी आणि तिच्या आई वडिलांना अटक करून विजयवाडाला नेलं। त्या ठिकाणी तिला 42 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं। जेव्हा तुरुंगातून सुटका झाली त्यानंतर तिनं सविस्तर तक्रार आंध्र प्रदेश सरकारकडे केली। तोपर्यंत आंध्र प्रदेशामध्ये सत्तांतर झालं होतं। चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वातलं सरकार होतं आणि त्याच्यात तिनं पण म्हणजे तिच्या तक्रारीची दखल घेतली म्हणून, अन्यथा तिच्यावर अधिक मोठा प्रसंग, अधिक मोठी अडचण तिच्यावर ओढावली असती। तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। ही गंभीर घटना आहे, त्याची दखल घेतली गेली।